आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी, विधानसभेला आपले 40 आमदार परत निवडून आणणे, अजित पवारांपुढे शरद पवारांचे मोठे आव्हान. दरम्यान लोकसभा निवडणुकीत 10 पैकी 8 जागांवर शरद पवार गटाने विजय मिळवला, तर अजित पवारांना एका जागेवर समाधान मानावे लागले. त्यामुळे विधानसभेला सोबत आलेले 40 आमदार पुन्हा निवडून आणणे अजित पवारांसाठी मोठे चॅलेंज शरद पवारांनी उपस्थित केले. पवारांचे शिलेदार निलेश लंके, अमोल कोल्हे यांना निवडणुकीत चॅलेंज देऊनही त्यांना पाडता आले नाही, तर विधानसभेला सोडून गेलेल्यांचा सर्व हिशोब होईल. या शब्दात शरद पवारांनी संपूर्ण अजित पवार गटाला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चेतावणीच दिली. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात चॅलेंज देऊन पाडणारे अजितदादांना आपलेच आमदार निवडून आणण्यावर मोठा प्रश्नचिन्ह आहे. तर शरद पवार गटाने जाहीर चॅलेंज दिल्यानंतर अजित पवार विधानसभा निवडणुकीत आपले वर्चस्व कायम ठेवण्यात यशस्वी होतील का नाही, कमेंट करून नक्की सांगा. तुर्तास धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.